नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी सध्या देहूमध्ये उभा आहे। संत तुकाराम महाराज जिथून वैकुंठ गमनाला गेले त्या ठिकाणी मी उभा आहे। आपण बघू शकताय जो नांदुरकीचा वृक्ष आहे, या इथूनच संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले आहेत। त्या वैकुंठ गमनाचा नेमका इतिहास काय आहे आणि संत चरित्रामध्ये तुकाराम महाराजांचं वेगळेपण काय आहे, त्या संदर्भातली नेमकी माहिती काय आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज सदाशिव मोरे सर आहेत। ते संत तुकाराम महाराजांच्या चरित्राबद्दल, या वैकुंठ गमनाबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देत आहेत। महाराज, तुमचं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। रामकृष्ण हरी। हे जे झाड आहे, हे झाड तुकाराम बीजेच्या दिवशी दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप फलल्या जातं। म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी तुकाराम बीज असते। तर त्या दिवशी इथं 2 ते 3 लाख यात्रा असते। त्या दिवशी हे झाड दिवसा 12 वाजून 5 मिनिटांनी आपोआप फलल्या जातं। आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे। पंढरपुरावरना देव या ठिकाणी आलेले। आपल्याला देहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात। आणि तिथे एक शिळा मंदिर आहे। शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुलवले त्या ठिकाणीतनं एक मैलावरती या बाजूला, परंतु तिथले शिळा, ज्या शिळेवरती तुकाराम महाराजांनी 13 दिवस पोषण केलं आणि 13 दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे। आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आहे। आणि इथनं एक 3 मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगर इथनं 3 मैला या बाजूला। आणि हे म्हणजे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान। त्यांनी समाधी वगैरे काही घेतलेलं नाहीये, देहासहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं 3 वेळा परत आलेत। तर संताजी जगनाड्यांसाठी कसे आलेत? संताजी जगनाडे म्हणजे तुकाराम महाराजांचा उजवा हात असतात। त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं। वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन, आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल। मागाहून ते वारले जातात। वारल्याच्या नंतर तिथले गावकरी म्हणजे 5 ते 6 मैल ज्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून, तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात, प्रेत गाडायचा प्रयत्न करतात। प्रेत काही गाडले जात नाही, ते आपोआप येऊ लागतं। ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक वंजाळभर माती लागतात, त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातं। तसेच ते निळोब्बार आहे, नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव। त्या गावावरनं ते इथं येतात। इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात। तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात, संताजी जगनाड्यांसाठी येतात, तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये, मी बी त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस उपोषण करतात। कोणी केलं उपोषण? निळोबारायांनी। 42 दिवस उपोषण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात। तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी पृथ्वीला वाचूनी आलाशी का, प्रल्हादा कैवरी दैत्याशी दंडया स्तंभी देवराया प्रगटोणी, तैशा परी संकट मजला नाही बा तरी का फुकट श्रम केला, निळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा तुकयाचा धावा करत असे। मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कशासाठी, असे निळोब्बार आहे पांडुरंगाला म्हणतात। नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पडवतात। तशीच त्यांची मुलगी भागीरथी, तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते। वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं इथे येते। वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करते। त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते। तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारणे। तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते। उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात। तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होती। बस तुकाराम महाराजांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी,
वाढ वेळ झाला उभा पांडुरंगा वैकुंठा श्रीरंगा बोलावितो अंत कडे वेठो अम्मासी पावला कुडी स्वैत झाला गुप्त तुका. बोला तुकाराम महाराज की जय. महाराज आणखी एक प्रश्न आहे. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाबद्दल तर्कवितर्क काढले जातात, तर त्याबद्दल बऱ्याच चर्चा आहेत, तर त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? त्याबाबत म्हणजे काही ज्या वेळेला म्हणजे दोन भाऊ असतात, दोन भावामध्ये देखील वादिवाद असतो. हो. तर हा समाज आहे, ब्राह्मण समाज आणि मराठी समाज. तर मराठी समाज हा ब्राह्मणांच्या पुढं जायला लागला, म्हणून ब्राह्मणांनी त्याचा द्वेष केला आणि तुकाराम महाराजांचे जे ग्रंथ बुडवले ते ग्रंथ इंद्रायणीमध्ये बुडवले. तो काय इतिहास आहे इंद्रायणीमध्ये ग्रंथ बुडवलेल्याचा? म्हणजे ज्या वेळेला रामेश्वर भट्ट ते या गावामध्ये प्रसिद्ध ब्राह्मण होते, म्हणजे या पंचक्रोशीमध्ये. तर त्या पंचक्रोशीमध्ये ब्राह्मण असल्यामुळं जे तुकाराम महाराजांनी काव्य लिहिलं तर त्या काव्य चुकीचं आहे असं बोलून त्यांनी ते ग्रंथ इंद्रायणीमध्ये बुडवले. हो. आणखी एक प्रश्न आहे की तुकाराम महाराज खूप मोठे जमीनदार होते, वतनदार होते आणि तर त्यांनी जी त्यांच्याकडे कागदपत्र होती कर्जाची वगैरे ते त्याबद्दलचा इतिहास. हे जी पंचक्रोशी आहे ही पंचक्रोशी पूर्णपणे तुकाराम महाराजांची होती. म्हणजे तळेगाव दाभाडे, इकडं माळुंगे, इकडं तळवडे, हा परिसर पूर्णपणे तुकाराम महाराजांची जागिरी होती त्यावेळेची. आणि ते कर्जाच्या संदर्भामधले बऱ्याचदा तुकाराम महाराजांची चर्चा होती की कर्ज माफ केलं, शेतकऱ्यांची जी कागदपत्र होती ती त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवलेली. तर हा इतिहास काय? तुकाराम महाराजांनी त्यावेळेला शेतकऱ्यांचे पूर्णपणे कर्ज माफ केलं, म्हणजे त्यांच्याकडे जे लिखित होतं ते त्यांनी पूर्णपणे नदीमध्ये सोडून दिलं. ते हो, कर्ज माफ केलं शेतकऱ्यांचं. आता पण कर्जमाफीची मागणी होते सरकारकडे, तर तुम्हाला काय वाटतं केली पाहिजे का? आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे शासनाने. आता जे पूर्वी आता तुकाराम महाराज होते त्यांनी एकट्याने ती कर्जमाफी केली, तर आता हे शासन आहे, या शासनाने कर्जमाफी करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तर हे होते सदाशिव मोरे महाराज यांनी एबीपी माझाशी सविस्तर माहिती दिली आहे. तुकाराम महाराजांच्या संदर्भातला नेमका इतिहास काय, त्यांच्या वैकुंठ गमनाचा नेमका इतिहास काय, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भात जी त्यांनी कर्जमाफी केली होती त्या संदर्भातली सविस्तर माहिती त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. देहून गणेश लटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.